पहिला बॉल अगदी बुंद्यात. हो बॉल हवेत राहिलाय परंतु पाहूया झेल होईल का. झेल घेतलाय. अतिशय सुंदर झेल. उलटा झेल म्हटलं तर नक्कीच कपिल देव. यावेळेला फटका चांगला आहे ऑन साइडला. आपण पाहतोय काय होईल इथे. मात्र शर्यत लागली होती. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना इथे पहिला बॉल हवेत आहे. इथे झेल होईल का. आणि होय तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे झेल टिपला गेलाय. संकेत यावेळेला मात्र बॉल बॅटवर आला नाही बरोबर आणि हवेत बॉल राहिला. झेल टिपला गेलाय. रनिंग मध्ये हा येस साठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. झेल होईल का. होय झेल घेतला गेलाय आणि आपण पाहतोय इथे चौथ्या विकेटचं पतन. यावेळेला श्रीकांतच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. अराउंड कार्पेट अगदी जमिनी लगत स्ट्रोक परंतु मिस फील्ड झाली. आणि काय घडलंय मैदानाच्या आत धावचित. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळाला. क्रॅकिंग स्ट्रोक सरळ जातोय सीमारेषा पलीकडे. फटका चांगला आहे. हवेत आहे परंतु सेफ म्हणावं लागेल कारण जातोय. दोन्ही फिल्डर मिस करतायत. क्लीन बोल्ड. यशांचा वेध बाद. यावेळेला मात्र फटका चांगला पाहायला मिळाला आणि शेवट मात्र बाद झालेत. आता मात्र 34 धावांचं टार्गेट. पहिल्या बॉलवर आपण पाहतोय काय फटका. फटका चांगला आहे. अरविंद कार्पेट स्टेट फिल्डर. इथे काय गडबड झाली आणि बघा विकेटच्या दिशेने म्हणजे एस्टनच्या दिशेने बॉल फेक केले आणि काय फिल्डिंग. अशी फिल्डिंग झाली अशी तुम्हाला इथे गोलंदाजी सुद्धा. यावेळेला फटका बेमिसाल आहे. बॉल स्टॉप करण्याच्या प्रयत्नात मात्र बॉल नक्कीच मी म्हणेन इथे 6 धावा तर सेव्ह केल्यात म्हणजे 5 मध्ये संग्रामने गोलंदाजी केली परंतु यावेळेला मात्र या बॉलवर 15 बॉल रिमाइनिंग. बट आता आपण पाहतोय हवेत बॉल आहे. झेल शेवटच्या क्षणी टिपलाय. फुलटॉस बॉल हे टाळावे लागतील आणि पंचांचा निर्णय समीकरण असं पाहायला मिळतंय. परंतु इथे काय घडलंय तर मॅच क्लिअर केले. फिनिश केले अगदी धोनी स्टाईलने. 6 रन 6 धावा. विजयी संघाचं इथे खूप खूप अभिनंदन. परंतु याच दरम्यान